माझी आई साधना मराठे हिने लिहिलेलं एक ललित अपूर्व भेट. त्या रम्य पहाटेच्या वेळी दवाचे थेंब अलगद प्राजक्ताची फुले पडावीत त्याप्रमाणे टपटप जमिनीवर पडत होते. हवेतला सुखद गारवा कौलारू घराच्या फटीतून सुखावत होता. अंगभर लपेटून घेतलेल्या उबदार रजईतून साखर झोपेचं सुख मी अनुभवत होते. आणि ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. एखाद्या निरागस अल्लड बालिकेप्रमाणे आपल्या सुहास्याने माझी झोप चाळवत होती. अर्धमिटल्या डोळ्यांनी मी तिचं रूप न्याहाळत होते. तिच्याशी बोलण्यासाठी मी ओठांची सूक्ष्मशी हालचाल करत होते, पण ती माझ्याकडे एकाग्रतेने पाहते असं मला जाणवलं. माझ्याशी तिला काहीतरी बोलायचं आहे. आणि त्याच क्षणी तिचा मंजूळ स्वर कानी आला. अगं पहा ना माझ्याकडे, तू ओळखलं नाहीस ना मला? अगं तूच माझी निर्मिती केलीस ना अशाच एका पहाटेच्या रम्यसमयी? विसरलीस? त्यावेळी तुझ्या स्फूर्ती देवतेनं तुझ्या मनातील शब्दफुलांना बहर आणला आणि पांढऱ्या शुभ्र कागदावर शब्दफुले विराजमान झाली. तेव्हाच माझ्या निर्मितीला परिपूर्ण असं सुंदर लोभसवाणं रूप मिळालं. मग तृप्त मनानं त्या लेखनाचा आनंद उपभोगण्यासाठी तुझी धावपळ सुरू झाली. मला एखाद्या छानशा प्रतिष्ठित लोकप्रिय वर्तमानपत्रात सादर करण्याची. जे वर्तमानपत्र हजारो लोक वाचत असतील अशा ठिकाणी माझं अस्तित्व चटकन भरेल, माझ्या आशयाचा अर्थ चटकन समजेल म्हणून एखाद्या चित्रकारानं मला त्याच्या चित्रात सजवावं असं तुला वाटत होतं. ही तुझी इच्छा मी ओळखली आणि आज तुझी इच्छा पूर्ण होणार आहे ह्याची मला खात्री आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा होता आणि म्हणूनच मी तुला सामोरी आले. तुझ्या साखर झोपेत व्यत्यय आणला, पण मी तुझीच असल्यामुळे तू माझ्यावर रागावणार मुळीच नाहीस याची मला खात्री होती. अगं म्हणूनच हा आनंददायी निरोप देण्यासाठी पहाटेच्या समयी मी इथे आली आहे, वर्तमानपत्रातून तुला भेटण्यासाठी. काय मग खुश ना? तुझ्या मनातलं मी सगळं ओळखलं होतं. तेव्हा त्या रजई बाजूला कर. दारात मी आले तेव्हा माझं स्वागत करायला सिद्ध हो. चल जाते मी, निरोप तर घ्यायलाच हवा. असं म्हणून ती गेली सुद्धा आणि मी त्या गोड आनंदी क्षणाचा आस्वाद घेत खडबडून जागी झाले. अधीरतेनं अलगद दार उघडून तिला आत घेतलं. वर्तमानपत्राचं पान उघडताच ती मला हसत मुखानं सामोरी झाली. ती होती माझी प्रसिद्ध झालेली पहिली कथा.